चौयुगाचा अधिष्ठात्री अमोघा सिद्धी जयाच्या घरी तो माता पुरी राज्य करी तया नमन श्री दत्त प्रभु राया तया नमन श्री दत्त प्रभु राया श्री दत्तात्रेय नवरात्रच्या निमित्ताने आपण आज तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्राला तिसऱ्या दिवसाच्या दत्तात्रेय प्रभू बालक्रीडा या ग्रंथाचं श्रवण करणार आहात। दत्तात्रेय प्रभू बाबाच्या अनेक लीळा आपण श्रवण केल्या। दत्तात्रेय प्रभू बाबाची महिमा अतिशय थोर आहे आणि महिमा थोर असल्यामुळे अमोघ दर्शन आहे। या महिमा अमोघ दर्शनाच्या माध्यमातून देवल्य ऋषी यांच्या विनंतीला मान देऊन दत्तात्रेय प्रभू महाराष्ट्रात वास्तव्य करायला लागले। आणि त्यांची आपली जीवनचर्या या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केलेली आहे। अनेक जीवांना दुःखापासून मुक्त केलं। अनेक जीवांना कैवल्यगडाकडे नेलं। असा असलेला दत्तात्रेय महाराज यांची कथा आपण 8वा अध्याय रुचिक ऋषी कथा आपण श्रवण करणार आहात। प्रत्येक कथेच्या माध्यमातून दत्तात्रेय प्रभू बाबाची महती आपल्याला प्राप्त झालेली आहे। प्रत्येक कथा ही चरित्र रूप आहे आणि या चरित्राच्या माध्यमातून आपण या कथेचं चिंतन मनन स्मरण करायचं आहे। म्हणून 8वा अध्यायाला मी आज सुरुवात करतो आहे। जय जयाजी दिगंबर वेशा तू जगदानी परम पुरुषा व्यक्त विचरशी ऋषी वंशा श्री दत्त दिशा नमो तुझ जो जगद आत्मा जगतपती प्रत्यक्ष विचरे सिंह पर्वती अनंत लीळा दान वर्षती जानती जानती विदुजन असो हे देवल्य विद्योक्ती श्री दत्त चरित्र वदा हे नोकरी असती संबोधी परम आदरी लक्षी अंतरी मुनियेत आता निवेदू रुचिक महिमा त्याशी एक कल्प आयुष्य जाना आचार नेमस्त निरागपना तप लक्षण तप साधी चहुयुगा चौकडी गुणाकार 14 चौकड्या कल्प साचार
रुचिक ऋषी ऐशे बुद्धी विचार ज्ञान आधार वर्ततसे परी युगा अंती संहार होती तरी ऋषी मंत्रोक्त जानती समीर शोकता त्यात मिळाली रूप धरती तैश्या परी अग्नी पेटल्या देह अग्नी परी तैशे रिगती परजन्या भीतरी ऐशा बुद्धी रक्षण शरीर वृतांत दुरी पीठताती तैसा रुचिक ऋषी वर्धन. दत्तात्रय प्रभू बाबाला दिगंबर वेश, त्या वेशामध्ये नमस्कार केलेला आहे. हे परमेश्वरा, परमपुरुषा, या भूतलावर तू व्यक्त झालेला आहे. हे दत्त अधिशा, तुला तुझ्या चरणाजवळ नमस्कार. तू जगाचा आत्मा, जगाचा पती, प्रत्यक्ष विचरे सिंह पर्वती, प्रत्यक्ष सह्याद्री पर्वतावर विचरतो. अनंत लीळा दान वर्षती जानती विदुजन, सर्व विद्वान लोक जाणतात. देवल्याची कथा आपण ऐकली. श्री दत्त चरित्र वदा हे लोकरी अशिता संबोधी परम आदरी लक्ष अंतरी मुनी. फक्त कथा ऐकताना लक्षपूर्वक ऐकण्याची गरज आहे. आपलं लक्ष विचलित व्हायला नको म्हणून ते म्हणतात लक्ष अंतरी मुनी हेत. आता निवेदू रुचिक महिमा. रुचिक ऋषीचं दत्तात्रय प्रभूचा काय संबंध आला ती कथा आपण ऐकणार आहे. रुचिक ऋषी एक आपल्या तप साधनेच्या माध्यमातून आपल्या तपाच्या बलाने खूप मोठा होऊन गेलेला आहे. एक कल्प आयुष्य ज्ञान, 4 युगाची बेरीज 60 लक्ष वर्ष, याला कल्पांत म्हणतात. एवढं आयुष्य त्याला होतं. देवतेची विद्या झालेली आहे. आचार त्याचा सुंदर होता. चहुयुगाची चौकडी गुणाकार, आधीच सांगितलं. 4 युगाची चौकडीचा बेरीज केली की 60 लक्ष वर्ष होतात. ज्ञानाच्या आधारे वर्तत असे. युगाच्या अंती संहार होत असतात. तरी पण त्या युगाच्या अंत्यमध्ये सामर्थ्याने रूप धरायचा तो. अग्नी पेटला तरी त्याच्या देहाच्या अग्नी त्याला काही करू शकत नव्हता. असा हा रुचिक ऋषी वर्धन मोठा होता. अलक्ष चंती दीन यामिनी, रात्रंदिवस कोणीतरी इष्टाचं चिंतन करत होता. भैरव पाळी स्वस्थ आसन, भैरवासारखा एका शिळेवर तो बसलेला असायचा आणि आपली योग साधना, आपली तपश्चर्या, तपबल तो करत असायचा. नित्यनेम चालू आहे त्याचा, नित्यक्रम चालू आहे त्याचा. एका दिवशी असाच तपाला बसलेला आहे.
आणि तपाला बसता बसता अघटित चोद वर्तले. चमत्कार अघटित, जो घडून ये असा अघटित चमत्कार वर्तला. प्रत्यक्ष आकाशी वधू लागले. प्रत्यक्ष आकाश बोलायला लागले, ज्याला आकाशवाणी म्हणतात. अशी आकाशवाणी अकस्मात झाली. तो तपाला बसलेला आहे ज्या शिडीवर, तिथं आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी? आश्चर्यकारक घटना. रुचिका, त्या ऋषीचं नाव घेतल्या गेलेलं आहे. आकाशवाणीतून ऋषीचं नाव घेतल्या गेले आहे. हे रुचिका, पाहिजे शोभन केले, कर्मी सांडले भामिनी परी. काय सांगताय? आकाशवाणी. हे रुचिका, तुला पत्नी पाहिजे. शोभन म्हणजे तुला पत्नी पाहिजे. भामिनी सारखी सुंदर पत्नी तू कर, ऐशी निवेदी आकाशवाणी. अशी आकाशवाणी आली. तपश्चर्या केलेला ऋषी, तपाला बसलेला ऋषी, रुचिक ऋषी, आकाशातून अकस्मात एकाच वेळेस अशी आकाशवाणी झाली. आणि त्या आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांना असं सांगितलं गेलं की तू सुंदर अशी पत्नी कर. ऐकले. आपल्यालाही धसका बसला. अशा त्याच्याही अंतकरणाला धसका बसला. अंतकरण त्याचं खोचलं की असं काय झालंय काय, की अकस्मात असं काय व्हायला लागलं. आपल्याला कल्पनाही नाही आणि एकाएकी असं झालं. वदे मिथ्या अनुचित करणे. तो म्हणतो जाऊ द्या, खोटं असेल, काही विश्वास ठेवायचा नाही. खोटंही बोलू शकते, आकाशवाणी आहे. कारण त्यांनी जे बोललं आकाशवाणीनं, हे वृद्धपणी कैसे घडे, मी तर म्हातारा झालो आणि म्हातारपणी लग्न करा म्हणता, कसं घडणार आहे. जे प्रपंची राहती जन वर्तती, तया कार्या निमित्त युवती. हा विषय कोणाचा आहे? लग्नाचा विषय कोणाचा आहे? जे प्रपंच राहती, जे प्रपंचामध्ये वर्तन करतात, प्रपंचामध्ये जन वर्तन करतात, तया कार्यानिमित्त युवती. त्यांना युवती लागणार आहे, त्यांना लग्न कार्याला युवती लागणार आहे. मला काय गरज? असा हा रुचिक ऋषी त्या आकाशवाणीला मिथ्या समजतो. आम्हा तापशी कवनिमती, आम्ही तापस आहे, तपस्वी आहे. निवृत्ताप्रती काय की जे निवृत्त आहे, संसाराचा त्याग केलेला आहे, संसारामध्ये पडलेलोच नाही, तर आपल्याला काय काम आहे त्याचं? ऐसा विवरोनी स्थिर राहिला, असा अंतकरणात विचार केला आणि परत आपल्या तपश्चर्येला सुरुवात केली. बसला परत. ते काळी नारद मुनी पातला. त्यावेळेस नारद त्या ठिकाणी आलाय, रुचिक ऋषी जाऊ. परस्परे क्षेम झालं. परस्परात क्षेम वाढता. जशी पाहुणे आपल्या घरी आले की आपसात त्यांचं कसे आले, काय आले, तुमची तब्येत कशी काय, याला म्हणतात क्षेम वार्ता. तशी परस्परात त्यांची क्षेम वार्ता झाली. रुचिका वदला शब्द स्पष्ट. मुने हो तुम्हा शोभेन संपत्ती, वृद्धपणी सांडावी निवृत्ती, रमेनी धुंडेल प्रपंच रीती, वंश वाढिता मुदावर. वार्तालाप झाल्यानंतर
रुचिका ऋषीला नारद स्पष्टपणे बोलतो, मुनी हो, तुम्हाला शोभेन संपत्ती, तुम्हाला पत्नी शोभेल, संपत्ती आहे तुमची पत्नी, तुम्हाला करावं लागेल. कदाचित तुम्हाला वाटत असेल मी म्हातारा झालो तरी वृद्धपणी सांडावी निवृत्ती. काही हेच असं म्हणे. वृद्धपणी म्हणजे म्हातारपणी, हा निवृत्तीचा मार्ग पत्करला आहे. तो निवृत्तीचा मार्ग तुम्हाला म्हातारपणी सोडावा लागेल. विरुद्ध दशा. प्रत्येक अवतार सांगतात शेवटी प्रपंच सोडा. इथं म्हणताय वृद्धापी निवृत्ती सोडा. रमणी धुंडेन प्रपंच रीती वंश वाढती मुदावरती. या प्रपंचामध्ये तुम्ही रममान व्हा, तुमचा वंश वाढेल. वंश वाढवायचा आहे. तुम्ही ब्रह्मतरू रूपे तपे जर्जर, तुम्ही ब्रह्म सारखे तेजस्वी आहात. तुमचं तप हे जर्जर आहे. अहिर्निशी वार्ता ज्ञान विचार, रात्रंदिवस तुमचं ज्ञान आहे, ध्यान धारणा आहे, शुद्ध आचार आहे. परंतु कर्मादी फेरा चुकेल. कर्म असे आहेत प्रत्येक जीवनाचे, प्रत्येक माणसाचे. कर्माच्या चक्रात प्रत्येक जीव फसलेला आहे. आणि या कर्माच्या माध्यमातून जीव फिरतोय स्वर्ग मृत्यू कर्मभूमी, स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष, या चतुर्विधाला, या कर्माच्या फेऱ्यात फिरतो. कर्मादी फेरा चुकत नाही कोणाला, कर्माचा फेरा आहे. असा रुचिक ऋषीला संबोधी देवर्षी. नारद त्या रुचिक ऋषीला सांगतोय, कैसे विपरीत वदा क्रियेला मद वृद्धपणी रमा रत्नाला. असं विपरीत घडलं. ही गोष्ट वाईट आहे, विपरीत आहे. आणि माझ्या सारख्याला वृद्धपणी म्हातारपणी रमा म्हणजे पत्नी करा म्हणतात. तारुण्यावस्थे ठीक आहे, लज्जा धरुणी वृद्ध झाल्या चंचळ. तारुण्य अवस्था तर निघून गेली. लज्जा धरून आता जर म्हातारपणी लग्नाचा विचार केला तर लज्जा रूप माझे लोक हे करतील. वृद्ध झाल्या चंचळ मन. वृद्ध झाला तरी तुझ्या मनाला कळत नाही. आम्हा हसतील विविध जण, प्रत्येक जण हसतील, प्रत्येक जण हसायचा विचार करतील. ना हे प्रमाण निंद्या घडे. हे प्रमाण तर निंदकाला घडल. लोक निंदा करायला मी पात्र होऊन जाईल, कसं करू? काय करावं काही सुचना. देवर्षी म्हणे ऋषी निर्धार. नारद म्हणतो अरे हे आकाशवाणी सत्ता आहे, हे तुला करावंच लागेल. हे आकाशवाणी परा विचार. या आकाशवाणीचा विचार कर. हे आकाशवाणी आलेली आहे, तू तुझ्या मतानं करत नाहीये. लज्जा पामर सांडिली. ही लाज तू आता काय कर, पामर होऊन सांडून दे, सोडून दे. प्रत्यक्ष अकर्णी ऋषी वर्धना, शोभन किजे सत्पुण्य ललना. प्रत्यक्ष अकर्णी, कोणाचंही न ऐकता हे ऋषी वर्धना,
ऋतिक ऋषी, शोभन म्हणजे पत्नी, तुला करावंच लागेल सत्पुण्य ललना. त्या ललनाचा, पत्नीचा तुला स्वीकार करावा लागेल. वंश विस्तारला जाईल. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, त्या कुळाच्या वंशाला दिवा न होता, आणि त्या कुळाच्या वंशाला दिवा पाहिजे, नाहीतर तो वंश नष्ट होऊन जाईल. म्हणून आकाशवाणीचा देवता लोकांचा काही हेत असेल, म्हणून वंश विस्तारल्या जाईल. जाण पूर्वी कामना मन इच्छा, तुझी कामना परमेश्वर जो आहे इष्ट तो पूर्वेल. तू कर, तयार हो. जे गंधिरा याची पुण्य सरिता, कौशिका कुमरी कनक लता, रूपे सावळी तुम्ही वनिता, साजे सर्वथा यथार्थाशी, तरी हो आता ऋतिका धडती, कौशिका मागिजे नृपापती, जना सारखी शोभते ऋती. तयार व्हावं लागेल लग्न करायला, पण म्हातारपणी पोरगी तर दिली पाहिजे. ते म्हणतात काय हरकत. गांधीरा नावाचा राजा आहे, त्याला एक पुण्यवान मुलगी आहे, जिचं नाव कौशिका आहे. त्या राजाची कुमारी आहे, तिचं नाव कौशिका आहे. ती रूपे सावळी, रूपाने सावळी आहे. ते तुम्हा वनिता, ते तुमची पत्नी होईल, आणि तुम्हाला ती साजे सर्वथा परी, तुमची जोडी ती सुंदर दिसेल, शोभिवंत दिसेल. तरी हो आता ऋतिका धडती, कौशिका मागिजे नृपापती. जाय, त्या ऋतिक ऋषीला सांगतात, जाय तू लवकर जाय, आणि कौशिका मागिजे नृपापती, राजाजवळ जा, त्याच्या मुलीची मागणी कर. विचार करायसारखी परिस्थिती आहे. राजाची मुलगी, हा तपस्वी म्हातारा, आणि हा त्या राजाजवळ जाऊन जर त्यांनी म्हटलं की तुझी पोरगी द्या, तर राजा काय म्हणेल? काही विचार, डोकं फिरलं का तुमचं? खूप मोठा विचार आला. जना सारखी शोभता रीती, साधा उच्चार्थी मुनिवर्य, जा तुम्ही. आता या नारदानी ऋतिक ऋषीला हे सांगितल्यानंतर त्या क्षणी, त्या वेळेस ऋचिका गमन सारी, वेगी आटोपी कुसुमापुरी, निघाला. ऋतिक ऋषी निघाला. वेगाने चालायला लागला. कुसुमापुरी नावाचं गाव होतं. गांधी नावाचा राजा होता. गांधीरा नावाचा राजा होता. हा तिथपर्यंत जाऊन पोहोचणार. बर सभा बसलेली आहे, सभेमध्ये राजा बसलेला आहे. हा तपस्वी ऋतिक ऋषी त्या सभेमध्ये गेला. त्या ऋषीने, त्या राजाने त्या ऋषीचा सन्मान केला. कोणीतरी तपस्वी आपल्या राज्यात आलेला आहे म्हणून सन्मान केला. अथ्यादरी गौरवले, अति आदर ज्याला म्हणतात. या आदरा मार्फत त्याचे गौरव केला, पूजा केली, पुरस्कार केला. आणि सत्कार केल्यानंतर त्याला म्हणतो, निर्धनाग्रही धनराज. हे राजा, तू दयाळू आहे, तू दातृत्ववान आहे,
ज्याला धन लागलं त्याला धन देतो, तृषा काळी ज्याला तहान लागली त्याला पाणी देतो, जीवन देतो. तशी आम्हाशी आपली भेट झालेली आहे. आणि नृप त्या ठिकाणी ऋषी मुनींच्या जवळ गेले. त्यांच्या जवळ बसलेला आहे आणि विचारतो, का हो ऋषी हो, मनोर्थ आम्हा निवेदशी, कोणत्या कामाने आले? तो राजा, गांधी राजा त्या ऋचिक ऋषीला विचारतो आहे, कोणत्या कामाला आले तुम्ही? काय काम आहे तुमचं? सांगा आम्हाला. ऋचिक ऋषी अनुवादे धुनर्धरा. ऋचिक ऋषी त्या राजाला काय विचारतोय, काय मागतोय? विचार करायसारखी गोष्ट आहे. डायरेक्ट त्या राजाला म्हणतो, तव कुमारी समर्पी मतदारा, तुझी मुलगी मला पाहिजे. शाप बसायचं काम आहे. एकदम राजाला स्पष्ट शब्दात तो म्हणतो, तुझी कुमारी समर्पी ममदारा, मला पत्नी करायची आहे, मला तुझी मुलगी पाहिजे. शोभेन अंगवी नृप नागारा, हेच विचारा पत्वा. हे राजा, याच्यासाठी मी तुझपर्यंत आलेलो आहे. मला काहीच नको, तुझी काय पाहिजे? मुलगी पाहिजे. राजा सभेमध्ये बसलेला आहे. एकदम राजाला शॉक बसला, करंट बसला. या साधूला काय आलं? दृष्ट वचन आला. मनात विचार करतो, कारण ऋचिक ऋषी सामर्थ्यवान, तपस्वी आहे. काही बोललं तर आपल्याला जलजाव असाही करून टाकेल. वचकला मनामध्ये, धसका बसला मनात. राजा मनात चिंतन करायला लागला, चिंता करायला लागला. आता काय करावं? इकडं आर, इकडं वीर. डायरेक्ट या ऋचिक ऋषींनी त्या राजाला आपली मुलगी मागितलेली आहे. राओ मानसी चिंतावनी, चिंता करायला लागला. हा सामर्थ्य राशी महामुनी, हा तर सामर्थ्याचा महामुनी आहे. हा म्हणा तरी पंचायत, नाही म्हणा तरी पंचायत. हा म्हटलं तर आपली मुलगीच्या जीवनाचा विचार करावा लागेल, आणि नाही म्हटलं तर हा आपल्याला शाप दिल्याशिवाय काही राहणार नाही. तरी या न घडे ऐशी अडली. काय करावं? स्वस्त आसनावर बसून राहील, काहीच सुचना. माणूस जेव्हा विचारात पडतो ना, तेव्हा त्याला काही सुचत नाही. काय करावं काही कळत नव्हतं. अंतरी विचार करतो आहे की ऋषीला काय उत्तर द्यावं. अंतरी विचारी ऋषी कारणे काय पाहिजे. आता ऋषीला लोक म्हणतात ना, हुंड्यानं सोयरीक मुळे एखादी मुलगी पसंत नाही, मग काहीतरी हुंड्याचं निमित्त सांगायचं, म्हणजे तो हुंडा काही देत नाही, आपण पोरगी काही देत नाही. आता काय करावं, काय करावं विचार करतोय हा राजा. आणि राजाने मोठ्या अंतरात विचार केलेला आहे की ऋषीला काय सांगावं आता, की हे आपली बला आपोआप मिटून जाईल, टळून जाईल. राजाने त्या ऋषीला सांगितलं, आम्ही पोरगी देतो, काहीच अडचण नाही. जरी आम्हा लाधती श्याम कर्ण 5 शताशी कराल अर्पण. आम्हाला काही नको, तुम्हाला आमची मुलगी पाहिजे आहे ना, घेऊन जा, पण आम्हाला श्याम कर्ण, काळ्या कानाचे
घोडे, पांढरे घोडे, त्याला काळे कान, असे एक नाही दोन नाही, किती 500 घोडे पाहिजे. 500 घोडे देऊन टाका. आणि आमची मुलगी, एक श्याम करणं भेटत नाही हो, एक श्याम करणं भेटत नाही. किती मागले? 500 श्याम करणं पाहिजे आम्हाला. करा अर्पण, घेऊन जा. दुहिता रत्नदान घडे, आम्ही कन्या रत्न तुम्हाला देऊन टाकू. पहिले आम्हाला 500 श्याम कर्ण घोडे तुम्हाला आणून द्यावं लागतील. आता रुचिक ऋषीने ऐकलं. 5 सते अर्पीन श्याम कर्ण ऐशे वदोनी सारी गमन. त्याला वाटलं 5 सते काय, 500 घोडे काय, आपल्या सामर्थ्याच्या माध्यमातून 1000 घोडे आपण निर्माण करू. तपस्वी होता म्हणून त्यांनी काही विचार केला नाही. 5 सते म्हणजे 500 घोडे मी अर्पण करेन. श्याम कर्ण, श्याम कर्ण म्हणजे काळे कान आणि पांढरा घोडा, याला श्याम कर्ण म्हणतात. असे वदीन सारी गमन, आणतो म्हणे, घेऊन येतो, काही विशेष आहे, पण मला तुझी मुलगी पाहिजे. गेला. तटाकी टाकोनी मंत्र आहुती, तोय धरा पिटी अष्ट दिगांती. मंत्राच्या माध्यमातून आहुती द्यायला सुरुवात केली. तपस्वी होता. धारा पाण्याची, जल द्यायला सुरुवात केलं. आणि खूप चित्ताने सादृश्य अशी एक मूर्ती प्रगटला. म्हणे रुचिका, काय झालं, काय कोप धरला? पाणी टाकायला लागला अष्टदिशेला. पाणी आणतोय, पाऊस आणतोय, काय झालं? म्हणजे सगळीकडे पाऊस पडायला लागला. आता जशी अतिवृष्टी होते तशा प्रकारची अतिवृष्टी व्हायला लागली. रुचिकाला ते निसर्ग म्हणतो, काय कोप धरला, इतकं पाणी काय टाकतोय अष्टदिशेला, 8 दिशेला पाणी टाकतोय, काय आहे, काही कळत नाही. ऋषी म्हणे, धुंडिता श्याम कर्ण, मी सर्व जगात पृथ्वीवर श्याम कर्ण धुंडतो आहे, श्याम कर्ण तपासतो आहे. एरी हसला व्यर्थ. ते व्यर्थ असल्याने तू काय करतोय? श्याम कर्ण काही खिशातली वस्तू आहे की लगेच घेऊन जा? एक नाही, किती श्याम कर्ण मागितले? 500. विचार करायसारखे. राजा अतिशय हुशार. राजाला वाटलं ही बला आपोआप टळून जाईल. जिथे एक श्याम कर्ण भेटत नाही तिथं 500 श्याम कर्ण कुठून भेटते? ते म्हणतात, अरे व्यर्थ कष्ट घेतो आहे, भेटणार नाही. अरे ऋषी वर्धना, कैचा श्याम कर्ण व्यर्थ कामना. अरे तू जी श्याम करण्याची कामना करतोय ना, ही व्यर्थ आहे, काही कामाची नाही, तुला भेटणार नाही. तुम्ही जावे लोकेश बोल, इकडं तर नाही. या भूतलावर मृत्यू लोकात तुला एकही श्याम कर्ण भेटणार. आपण नाही आतापर्यंत श्याम कर्ण पाहिलं. घोडे अनेक पाहिले असतील, पांढरा सफेद आणि काळ्या काळाचा घोडा अद्यापर्यंत कोणी पाहिलं. याला श्याम कर्ण म्हणतात. तुम्हाला इकडे भेटणार नाही. लोकेश भुवना, सत्य कैलास वैकुंठ, इंद्र चंद्र सूर्य स्वर्ग, इथं जा. सुचवी जाना कार्य घडी, तिकडे जा तुम्ही. तुम्हाला इथं कुठेही श्याम कर्ण नावाची वस्तू भेटणार नाही. हे तुम्हाला तिकडं जावं लागेल. आब्दी म्हणजे पाणी, ते त्यांनी सांगितलं आणि गमन करून गेलं. सवगी पावला ब्रह्मसदन, लगेच गेला वेगात. त्याला काय पाहिजे आहे? गांधी राजाची पत्नी, जिचं नाव कौशिका आहे,
सवगी पावला ब्रह्म्याच्या सदनी, सत्य कैलास वैकुंठ मध्ये पोचला. लोकेश मुनीचा करी सन्मान, त्या लोकांनी सुद्धा याचा सन्मान केला. ऋषी वचनी निबोधी, अरे तुम्ही कशी काय इकडे आले आहात? जो तपस्वी आतापर्यंत कुठेही फिरला नाही. एक बाईसाठी माणूस किती जर्जर होतो. आपल्याला या मृत्यू लोकात बी अपेक्षा आहे की एक पोरगी आपल्याला भेटावी म्हणून किती मोठं फिरावं लागतं. आता याला तर राजाची पत्नी पाहिजे, आणि ते कधी पाहिजे? म्हातारपणी. तरुण पोरांची अवस्था बिकट आहे, तर म्हातारपणी कशी भेटेल? परंतु प्रयत्न करतो. ऋषी वचनी निबोधी, ऋषी विचार करतो आहे आणि त्या महापित्याला म्हणजे ब्रह्म्याला सांगतो आहे, म्हणे तापशी धुंदी कनन परी भोगता न गिरे गजन, की शोभन जाणविले पुढती देवर्षी स्पष्ट वडला. त्यांनी सर्व कथा सांगितली. त्या ब्रह्म्याच्या भुवनामध्ये सर्व कथा सांगितली. अरे मी तप करत होता, आकाशवाणी झाली, तुला पत्नी करावे लागेल. ते जाणवलं. परत मी ते विचार सोडून दिला. परत देवर्षी नारद आला आणि त्यांनी परत मला स्पष्टपणे ती आख्यायिका सांगितली की तुला शोभन अंगवी घरी, तुला पत्नी करावंच लागेल. सत्पुण्य रमणी पाहावी तुला, चांगली पुण्यवान पत्नी तू पहा. म्हणून असा शब्द त्या नारदाने मला सांगितला आम्हाप्रती, आणि मी त्याच्यासाठी गेलो गांधार गृहाशी. काय सांगू, गांधार राजाच्या सभेत गेलो. त्या राजाला मी मागितलं, श्रुत करी ते नृपाशी, माझी मनातली मनोकामना त्या राजाला सांगितली. राजाने त्या गोष्टीचं निमित्त केलं, मला अडणी केली प्रत्यक्ष आम्हाला. श्याम कर्णाशी वांछिले. राजा म्हणतो तुला माझी मुलगी पाहिजे ना, श्याम कर्ण घेऊन ये. किती? 500 श्याम कर्ण घेऊन ये. त्या देईन ऐशे निगोडानी, तुला मी माझी मुलगी देऊन टाक. परी श्याम कर्ण न राहे मेदनी, मृत्यू लोकात मला श्याम कर्ण भेटलेलं नाही, म्हणून मी तुझ्या दरबारात आलेलो आहे. संकष्टी पडलो चिंतार्थवनी, संकट पडलेलं आहे माझं, काही कळत नाही मला काय करावं. फेडी अग्नी परमेष्टी, हे ब्रह्मा माझी, हे विष्णू हे माझी अग्नी काय कर, तू दूर करण्याचा प्रयत्न कर. ऐशे अनुवादे मुनिवर्धन, अशा माध्यमातून तो रुचिक ऋषी सांगतो आहे विधी निबोधी सत्य भाषण. मी जे बोलतो आहे हे यथार्थ भाषण आहे. अश्वधुंडिता हे मिथ्या ज्ञान, पाहता त्रिगुणा न दोघे. अश्वधुंड काही साधारण गोष्ट. ब्रह्मा काय म्हणतो, अश्वधुंडिता मिथ्या ज्ञान, श्याम कर्ण आणि इथं मृत्यू लोकात भेटले नाही. मी इथं आलो आणि इथं तुम्ही म्हणतात की अश्वधुंडिता मिथ्या ज्ञान. घोडा पाहणं स्वर्गात सुद्धा, कैलास वैकुंठात सुद्धा मिथ्या ज्ञान आहे. पाहता त्रिभुवना न जोडे कोणी. स्वर्ग मृत्यू पाताळ तिघामध्ये सुद्धा तुम्हाला श्याम कर्ण मिळणार नाही. आली का पण? त्रिभुवन न जोडे काही, त्रिभुवनात मिळणार नाही. तरी पहा, विचार करा. ते काय सांगतात, ब्रह्मा विष्णू माधव, अरे श्याम कर्ण कुठे आहे? आता सांगतो म्हणे आम्ही आमचं. आम्हा वहन हंस पाखिरू. ब्रह्म काय म्हणतो, माझ्याजवळ वहन काय आहे? हंस आहे, लागत असला घेऊन.
हंस चालतो का? नाही. आम्हा वाहन हंस पाखेर. शंकर म्हणतो अरे कुठं तू श्याम करणं मागतो, माझ्याजवळ नंदी आहे, घेऊन जाऊ शकतो. शंकरा विराजे नंदी केशरी. शंकराचं वाहन नंदी आहे. माधवा प्रतापी खगे ईश्वर. माधव ब्रह्मा झाला, शंकर झाला, आता राहिला विष्णू. विष्णूचं वाहन काय आहे? ब्रह्म, सत्य कैलास वैकुंठी मधला ब्रह्म विष्णू. हा काय आहे? ब्रह्म्याचं काय आहे? हंस. महादेवाचं काय आहे? नंदी. विष्णूचं काय आहे? गरुड. विष्णूचं काय आहे? गरुड. माधवा प्रतापी खगे ईश्वरू. माधव म्हणतो माझ्याकडे खग. खग म्हणजे गरुड, पक्षी. पक्षाला खग म्हटलेला आहे. असा माझ्याकडे काय आहे? खग, पक्षी आहे, घेऊन जा. आणि याच्या पलीकडे तुला जर खाली यायचं असलं तर खाली बी आपलंच आहे, पण तुला घोडा एकच घोडा आहे. रवी ते वारू एक असे. रवी म्हणजे सूर्य. सूर्याजवळ घोडा वाहन आहे, पण ते श्याम करणं. आता याला काय पाहिजे? पा सत्य कैलास वैकुंठ स्वर्ग सर्व शोधलेलं आहे. कशासाठी? एका पत्नीसाठी. एक पत्नी काय करू शकत नाही. प्रपंचात पडायचं म्हटलं तरी इतकी अवखळा असा सामर्थ्यवान असलेला ऋषी. तर आपण प्रपंचात पडत असताना किती आनंद होतो आपल्याला. सावधान म्हटलं की आपलं अंतःकरण वाटतं कधी माळ गळ्यात टाकू. वर्षानंतर आपल्याला समजतं की ते वाहन किती जवळ आहे. अशी कंडिशन आहे. एका पत्नीसाठी त्यांनी एवढं मोठं फिरला. रवी ते वारू एक असे. रवीजवळ वारू आहे. त्या ते नलभे दुजा प्रवर. त्याच्याजवळचा घोडा घेऊन गेला ना, त्याच्याजवळ एकच घोडा आहे. तुला किती पाहिजे? 500 घोडे. 499 कुठून आणशील परत? आणि तो काही वाहन सोडून देणार नाही. एक चक्र ओटी मंडळ सार. तुम्हा निगद सार विचार कार्य सत्वर घडे ऐसा. काय करा? सर्व त्यांनी माहिती त्यांची सांगितली. प्रत्यक्ष काय करावं काय विचार समजत नाही. तेव्हा ते देवता लोक विचार करतात. ब्रह्मा विष्णू महादेव यांच्या जवळ गेलेले आहे आणि ते म्हणतात अरे या समस्येचं हाल कोणतीच देवता, कोणता जीव, कोणतीच भूतलावरची व्यक्ती करू शकणार नाही. तुला जर हे कार्य प्राप्त करायचंच आहे, तुला या कार्याच्या माध्यमातून जर यशस्वी व्हायचं आहे, तर एक ऐकलेली कथा आहे ती ऐक. प्रत्यक्ष अकर्णी तुझ्या कानामध्ये नीट ऐक. त्या ऋतिक ऋषीला सांगतात सिंह पर्वती म्हणजे सह्याद्री पर्वतावर श्री दत्त विराजे कृपामूर्ती. सह्याद्री पर्वतावर एक दत्त मूर्ती आहे. दत्तात्रय प्रभू आहेत. त्यांची कीर्ती खूप मोठी आहे. त्यांच्याजवळ कृपा खूप मोठी आहे. देवतेंनी परमेश्वराकडे बोट दाखवलेला आहे. आम्ही कोणीच कामाचे नाही. तुझं इच्छा पूर्ण करणारा फक्त एक दत्तात्रय महाराज आहे. पहा, विचार करा. आपल्याला कितीतरी वर्षानंतर, कितीतरी जन्मानंतर, अनेक जन्म संसिद्धी ततो याती परांगती. अनेक जन्म आपल्याला गेलेले आहेत. आपल्याला परमेश्वराची प्राप्ती झाली नाही, परमेश्वराची भक्ती लाभली नाही. आणि आता आपल्याला मनुष्य जन्मामध्ये दत्त प्रभूची भक्ती
चक्रधर स्वामींची भक्ती आपल्याला मिळालेली आहे. आपण किती भाग्यवान. या रुचिक ऋषीला एवढं मोठं भ्रमण केल्यानंतर त्याला प्रपंचातली वस्तू प्राप्त करायची आहे. सर्व भटकले पण कोणतीही देवता देऊ शकली नाही. शेवटी देवतेने बोट दाखवलं त्या परमेश्वराकडं. आपण सुद्धा भक्ती करत असताना, आपण सुद्धा काहीतरी मागत असताना परमेश्वराला मागायचं. परमेश्वराच्या संबंधित पाषाणाला आपण विनंती करायची की हे बाबा, आमच्यावर अनेक प्रकारचे दुःख आलेले, अनेक प्रकारचे संकट आलेले, तू जे निवारण करता आहे. ऋतिक ऋषी सारखा ऋषी त्याला काही कळालं नाही आणि देवतेंनी त्यांना सांगितलं, सिंह पर्वती एक दत्तात्रय महाराज आहे, त्याची कृपा मूर्ती आहे ऋतिक ऋषी, तू जाऊन पाहिजे. कदाचित तुला यश मिळालं तर ठीक आहे. यश मिळालं तर ठीक आहे, नाही तर आमचा काही पर्याय नाही. मनोरथ सिद्धी ते पूर्ण करतात एवढा आम्हाला कल्पना आहे. अशी परिस्थिती ब्रह्मवचन. त्या ब्रह्म्याने वचन सांगितलं, अरे बाबा, आम्ही तुला देऊ शकत नाही, ते फक्त दत्तात्रय महाराज तुला देऊ शकतील. ऋषी आटोपी सिंह कानन. ऋषीने आपली तयारी केली. आता लगेच जायचं, दत्तात्रय प्रभूला भेटायचं. अहो, मी तुमच्याकडे आलो, मला श्यामकर्ण देऊन टाका. हे तर काही एखाद्या दुकानात 1 किलो तेल आणायसारखी गोष्ट नाहीये. खूप मोठी गोष्ट आहे ना हे. आणि डायरेक्ट दत्तात्रय प्रभू बाबाचा आपला अर्थार्थी काही संबंध नाही. आणि सांगितले यांनी, आणि जायचं कसं हो, शक्य नाही. साधनी प्रवर्त करी चिंतन. चिंतन केल्याशिवाय काही मिळत नाही. दत्तात्रय प्रभू बाबा त्याच्या लक्षात आलं की आपण दत्तात्रय प्रभू बाबाच्या जवळ डायरेक्ट जाऊ शकत नाही. त्यांना आपल्याला काहीतरी द्यावं लागेल, त्यांचं चिंतन करावं लागेल, त्यांचं नामस्मरण करावं लागेल. सेवा केल्याशिवाय मेवा न सुद्धा मेवा करायची अपेक्षा करायची, सेवा करणं गरजेचं आहे. आमच्या स्वामी चक्रांनी सुद्धा सांगितलेलं, सेवा दास्य केल्याशिवाय परमेश्वराची प्रसन्नता राहत नाही. एक उदाहरण सांगतो की सेवा केल्याशिवाय आपल्याला काही प्राप्त होत नाही. त्याला एक उदाहरण. एकदा डोमेग्रामला स्वामी चक्रधर बसलेले आहेत आणि स्वामी चक्रांचा एक सिद्धांत होता दत्तात्रय प्रभू प्रमाणे. सकाळी उठून जे जे स्वामींच्या जवळ असलेले भक्त मंडळी त्यांना सेवा करायचा काम सांगायचे. एका दिवशी काय झालं, एक काम चालू होतं, मातिका इकून तिकडं तिकून इकडं भक्त मंडळी करताय. नागदेव आचार्य मुख्य. नागदेव आचार्य काम करता करता काय झालं, पोट दुखायला लागलं. असह्य वेदना व्हायला लागल्या. नागदेव आचार्य बसून गेले. तुम्हाला माहित आहे, मुखिया बसला की बाकीचे बी काय होतात, बसून जातात. बाकीचेही बसून गेले. स्वामी आले, अरे नागदेवा तू बसला. बाकी काय करावं, मला पोटामध्ये इजा होते, पोट दुख. पण सेवा केल्याशिवाय मेवा भेटत नाही. याला एक उदाहरण दिलं. जसं हा आता ऋतिक ऋषी चिंतन करणार आहे त्याप्रमाणे
स्वामी म्हणतात तुझं पोट दुखतं ना, आता इथून पुढे तू किती दगड वाहू शकशील. पण व्यथा चालू आहे आणि स्वामी म्हणतात किती दगड वाहशील. असं करता करता 22 दगडाचा हा नियम झाला. कुठला एक दगड घेतला, खूप पोटामध्ये वेदना होतो, त्या नेऊन टाकला, दुसरा नेऊन टाकला, तिसरा नेऊन टाकला आणि जेव्हा चौथा नेऊन टाकायचा तर वेदना पोटातल्या पूर्णपणे निशेष नाही केला. तर आयुष्यात नागदेव आचार्याचं पोट दुखलं नाही अशी सेवेच्या माध्यमातून मिळणारा हा मेवा. त्याप्रमाणे या ऋतिक ऋषीला सुद्धा माहित होतं की आपल्याला काहीतरी चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल, सेवा करावं लागेल, तेव्हा हा मेवा भेटणार आहे, तेव्हा आपल्याला श्याम कर्ण भेटेल. नाही तर डायरेक्ट दत्तात्रय प्रभू पर्यंत आपल्याला जाणं अशक्य आहे. म्हणून त्यांनी काय केलं की प्रार्थी परमेश्वराची प्रार्थना सुरू केली. ऋषी एक अंगुष्ठे तपी राहील, एका अंगठ्यावर तप सुरुवात केलं. आपण एका पायावर उभे राहा शक्य नाही. एका अंगठ्यावर, पायाच्या एका अंगठ्यावर तो उभा राहून त्या दत्तात्रय प्रभूचं तप करायला लागला. नित्य करी श्री दत्त स्मरणाला. 24 तास दत्तात्रय प्रभू बाबाचं स्मरण करतोय. देवल्य आशिती प्रश्न केला, ऋतिक जन्मला कोणी स्थळी. हा ऋतिकाचा जन्म कुठे झालेला आहे? ऋतिक ऋषी कोण आहे, कुठून जन्मला? अशा प्रकारचं त्यांनी या प्रकारची सेवा केली. म्हणून सर्व लोक आदर्श घडावा म्हणून त्या आशिती निवेदी देवलाशी. कुठे जन्मला हा ऋतिक ऋषी? पुलोमा जन्मला ऋषीवंशी. पुलोमा नावाचा एक हे आहे, त्यांच्या ऋषीवंशामध्ये या ऋतिक ऋषीचा जन्म झाला. दैत्य धामाशी जाओनी पुढती पातला स्वात्मग्रही. पुढे त्याचा जन्म झाला आणि तो दैत्यधामाशी, दैत्यधाम असं राक्षसांना, राक्षसामध्ये जाऊन तिथं राहायला लागला. त्यामुळे समस्त ऋषी लोकांनी या ऋषीचा निंदा केली. या पुलोमा ऋषीची निंदा केली. काय म्हणताय ते? आमचं ऋषीकुळ उत्तम. पहा त्याची कथा सांगता येतात. तो कोण होता, कुठून आला? इथं त्यांनी विशेष स्टॉप केला. दत्तात्रय प्रभूची आराधना करायला सुरुवात केली आणि त्यांनी तो कथेचा इथं काय घेतलेला, स्टॉप घेतलेला आहे, थांबवलेला आहे. आणि ऋतिक ऋषीचं वर्णन सुरू केलेलं आहे. अशा दैत्य लोकांमध्ये वावरत असताना आम्हा ऋषिकुळी उत्तम जन्म, आमचा ऋषिकुळात उत्तम जन्म आहे आणि हा अशा प्रकारच्या दैत्यामध्ये वावरतो. अधर्महीन वागला, धर्म नाही अधर्मायुक्त वागलेला आहे. म्हणून सुमोह निंदती ऋषी अपार. सर्व ऋषी सर्व एकत्र होऊन निंदा करायची. तो विष्णू सुत आम्हाची ज्ञान प्रवर्या महातापशी. त्याच्या निकेतनी पातले ऋषी समारंभाशी उद्यार. पुलोमा समर्पिला विष्णू नंदना. शोभन सोळा आणि ग्रहणा. समस्ता अंतरी तोष झाला. आली कामनी भोगीची. सर्व कृत्य धनुजा कारण. दुती निवडले त्या भाषण. यरती क्लेश विटंबी नंदन. न चढे पैन त्या प्रती. अंतरी विवळी काळ घटक. भूस्नाना जाईल तैश्या संधी साधिजे. अति हरिक उत्सवा.
असा असलेला हा पुलोमा याला ऋषींच्या याच्यामध्ये आणलं, समारंभ केला, पुलोमा समर्पिली विष्णू नंदना. त्या पुलोमाला विष्णू नंदनाला समर्पण केलं. सोहळा वगैरे सर्व झाला आणि अशा सर्व सोहळा झाल्यानंतर अनेक प्रकारचं वाद्य त्या ठिकाणी वाजायला लागलं आणि वाद्य वाजायला नंतर ऋषी त्वरित करी गमन. ऋषी त्या ठिकाणी निघून गेला. भृगु ऋषी त्यापासून निष्पन्न आणि भृगु ऋषीच्या परंपरेमध्ये आलेला दुर्वास आपल्या ऋतिक ऋषी प्रत्यक्ष विलोका पुलोमाला तव कुंडी हा वीर प्रज्वला वदे तया दैत्य सुत. हा त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि हा दैत्याचा सूत आहे. तुम्हा आम्हा साक्षी असती येशी तात गोविले वचनाची. सत्य मिथ्या निवेदी आम्हाशी अग्नी रेमशी म्हणे दिले. गाही पटल्या दुला नंदन स्कंदी वाहिले व्यामे संचरला आदी उदा. अशा प्रकारची या पुराणातल्या कथा त्या ऋतिक ऋषीच्या मागची वर्णन. ऋतिक ऋषीचा जन्म कसा झाला, दैत्यामध्ये झाला, परंतु विष्णूनंदन म्हणून समर्पण केला आणि समर्पण करून तो भृगु ऋषी पर्यंत पोहोचला. आणि यावेळेस काय झालं, अचानक तत्समयी विपरीत घडले, वाईट घडले. आणि त्या रमणी उदरी गर्भचा गर्भधारण झाला साक्षात. दीर्घे स्पुंदे मंदिरी कामिनी एषा स्पष्ट वदे वैरताची गृहपातला विटेपवंशी. अशा प्रकारचा गर्भ त्या पुलोमाला झाला आणि प्रत्यक्ष नंदन त्या ठिकाणी जन्माला आला. आणि भृगु हा वीर क्रोधावला, अग्नी आब्रवी सत्य वदला. पुढे कर्माला ऐशे झाले, पुन्हा निगदी हव्या वचना. सत्य वदावे वरशी प्रमाण, विदू जाणते धर्मज्ञ यथार्थ ज्ञान श्रुत कीजे. अशा प्रकारचं यथार्थ ज्ञान जे आहे त्या पुराणाच्या माध्यमातून ते ज्ञान या ठिकाणी सांगायला लागलेले. आणि ते ज्ञान सांगता सांगता अनेक प्रकारचे शापाच्या माध्यमातून त्या ऋषीने शाप देऊन, त्या विष्णुसुताने शाप देऊन असे अनेक लोकांना हे केलं आणि तो यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये हा ऋतिक ऋषी जो आहे तो जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर त्यांनी तप सुरू केलं आणि अशी प्रकारचा भृगु ऋषी तो जन्माला आला आणि त्याच्यानंतर नाव ठेवलं आणि ते नाव ठेवलं ते ऋतिक ऋषी. पुलोमा उदरी सुत, पुलोमाचा उदरी सुत, पुलोमाचा मुलगा तो या ऋतिक ऋषीच्या माध्यमातून जन्माला आला. आणि ते अशा प्रकारचे या ठिकाणी प्रत्यक्ष ऋतिक ऋषी जन्माला आला आणि सह्याद्री पर्वतात तो तपी मुनिवर्य बसला. अशी त्याची मागची कथा सांगितली. कारण पुराण हे याच्यातल्या त्याच्यात करता करता कुठेतरी संपून जातं, कळत नाही कोणाला काय झाले. प्रत्येक जात ही ऋषी कुळापासून निष्पन्न झाली. लोहार असो, तांबार असो, कुंभार असो, सिद्धांत बोध जर आपण ऐकला असेल
तर सिद्धांत बोधाच्या माध्यमातून आपल्याला कळेल की प्रत्येक जात, कुंभी असो, मराठा असो, सोनार असो, कुंभार असो, तांबार असो, 18 पगड जाती आहेत. या 18 पगड जातीचा जन्म या ऋषी कुळातून झाले. त्याप्रमाणे हा रुचिक ऋषी त्या पोलोमापासून जन्मलेला आहे आणि तो रुचिक ऋषी जन्मल्यानंतर तप केलं आणि त्याला आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की तो मुलीच्या शोधासाठी निघाला आणि श्याम करण्यासाठी तो सह्याद्री पर्वतावर आलेला आहे. तपी बैसला मुनीवर, तपाला बसलेला आहे. तत्समयी दत्त सिंह शिखरी. त्यावेळेस काय झालं, अचानक दत्तात्रेय प्रभूचं जे शिखर आहे त्याला आजही दत्त शिखर म्हणतात. या दत्त शिखरामध्ये ऋषी समवेत खेळता खेळता वनांतरी हा ऋषी सुख श्रीमूर्ती पाहता त्यांनी दत्तात्रेय प्रभूला पाहिजे. त्या दत्त शिखरावर ऋषींचा काही मेळावा होता. त्या मेळाव्यामध्ये दत्तात्रेय प्रभू दिसले. आता दिसल्यानंतर विचार केला. कृपादृष्टीने परमेश्वराची माहीतच आहे तुम्हाला, आणि परमेश्वराच्या कृपादृष्टीच्या माध्यमातून तो ऋषी सुत श्रीमूर्ती पाहता रुचिक विनवी, रुचिक ऋषी विनवायला लागला. काय विनवतोय, तू सर्वज्ञ जानशी मनोभावी. हे परमेश्वरा, तू सर्वज्ञ आहे. माझ्या अंतकरणातला प्रत्येक भाव तू जाणणारा आहे. मद कृपा दृष्टी विलोक. माझ्यावर एकदा कृपा दृष्टी प्रत्येकाची आहे हो, पण परमेश्वराची कृपा दृष्टी आपल्यावर असणं आवश्यक आहे. देवतारी त्याला, म्हणून प्रत्येक परमेश्वराची कृपा दृष्टी. आज जरी आपल्याला वाटलं मंदिरात विशेष आहे, पण या विशेषामध्ये जे सामर्थ्य आहे ते परमेश्वराच्या शक्तींचं आहे. आणि आपण जर याला मनोभावे पाहिलं तर परमेश्वर आपल्याकडं जिथं असेल तिथून कृपादृष्टीने बघितल्याशिवाय राहणार. अशी ही परमेश्वराची विशेषता आहे. कृपादृष्टी विलोकवी, आर्त निववी दानार. आर्त मागतोय, हात जोडतोय, पाया पडतो, परमेश्वराच्या पाया पडतो. हे परमेश्वरा, सर्व ठिकाणी फिरून आलो. लक्षात ठेवा, आपली कथा अशी आहे, दुनियेत प्रत्येकाची कथा अशी आहे. जगात सर्व लोक दुःखी असणारे लोक सर्वीकडे झटे मारून येतात. शेवटी कुठे येतात, या मंदिरात येतात. त्याच्या आधी इकडे जाय, तिकडे जाय, त्याच्याकडे जाय, त्याच्याकडे. प्रत्येकाचा अनुभव घेतात आणि प्रत्येकाचा अनुभव घेऊन गुण येत नाही. मग काय करावं, शेवटी चला बा दुईचं मंदिर आहे, चला. प्रत्येक ठिकाणी असफल झाल्यानंतर, तसं ऋतिक ऋषीचं सुद्धा तुम्ही पाहिलं असेल. ऋतिक ऋषी पहिले भूतलावर गेला, भूतलावर पाहिलं, भेटलं नाही. मग कुठे गेला, वर गेला. वर पाहिलं, त्यांनी सरळ सांगितलं आमच्याकडे असं आहे, काय पाहिजे तुम्हाला. काही भेटलं. शेवटी त्यांनी सांगितलं की जा. म्हणजे शेवटचा पर्याय आपल्याला याच्याशिवाय नाही. पहिलेच हा पर्याय का धरू नये, जर याच्याशिवाय आपल्याला जीवनात पर्याय नाही. लक्षात ठेवा, परमेश्वर भक्तीशिवाय आपल्याला जीवनात कोणताच पर्याय नाही. तर प्रथमतः पहिलेच परमेश्वराची भक्ती करावी, असं मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि आपण ते करावं अशी
मी आशय बाळगतो. म्हणून त्यांनी काय केलं, आर्त निववी दानार्थी ऐशे परेशे दत्त राणा. दत्त राजाजवळ, दत्त प्रभूजवळ आर्तपूर्वक दुःखपूर्वक परमेश्वराला तो काय करतो आहे, विनंती करतो आहे, हे परमेश्वरा तू मला नक्कीच याच्यामध्ये सहाय्य कर. मग म्हणे जे विच्छित कामा रुचकी निवेदी श्याम करना लाई दे जाना पात. काय सांगताय मग हे दत्तात्रय महाराज, हे दत्तात्रय प्रभू, मी माग जे इच्छित काम केलेलं आहे, माझ्या अंतःकरणात जी इच्छा आहे, आकांक्षा आहे, माझ्या अंतःकरणात ज्याच्यासाठी मी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे, असं जी इच्छा आहे, आकांक्षा आहे, रुचिक निवेदी, रुचिक ऋषी, नम्रतापूर्वक, कोणतीही गोष्ट नम्रतेने प्राप्त होते. अहंभावाने जीवनात काहीच प्राप्त होत नाही. रुचिक ऋषींनी नम्रतापूर्वक देवाला विनंती केलेली आहे, श्याम कर लाईजे जना पाच सते. मला काय पाहिजे, श्याम करणं पाहिजे. किती, 5 सते, 500. अशी आकांक्षा, अशी इच्छा, अशा प्रकारचा भाव परमेश्वराच्या चरणी त्या रुचिक ऋषीने अर्पण केलेला आहे. त्या आधी एवढं मोठं बोलण्यासाठी, एवढं मोठं धाडस करण्यासाठी काय केलेलं आहे, एका अंगठ्यावर तप केलेलं. यातून आदर्श आहे आपल्याला की आपल्याला परमेश्वराला मागायचं असतं ना, एक नारळ, त्याच्यावर 10 रुपये, त्याच्यावर सुपारी, तेही लाल, आणि जायचं आणि त्या एका नारळाच्या मोबदल्यात दत्तात्रय प्रभू बाबाच्या सर्व इच्छा इकत घेऊन घ्यायच्या, सर्व मनोकामना घ्यायच्या. होणार नाही, हो, होणार नाही असं. नाही, मी नारळावर 10 रुपये ठेवले, उपकार केला का? दत्तात्रय प्रभू बाबाजवळ तू 10 रुपये ठेवले, खूप मोठा उपकार केला. अरे त्या आधी तू परमेश्वराचं कितीपत चिंतन केलं, हा कधी विचार केला का? आपल्याला परमेश्वराजवळ चांगलं व्हायचंय, परमेश्वराजवळ काही मागायचं आहे, तर आधी परमेश्वराला समर्पण करावं लागेल. आणि समर्पणाची भावना आपल्याला रुचिक ऋषीकडून शिकावं लागेल. जेव्हा जेव्हा रुचिक ऋषीचा आदर्श आपल्या दृष्टी समोर येईल, त्यांनी एवढं मोठं तप केलं, त्यानंतर त्याला पर्वतात एखाद्या वेळेस दत्तात्रय प्रभूचं दर्शन झालं. और तेव्हा कुठं त्यांनी बोलण्याचं काय केलं, धाडस केलं की हे परमेश्वरा, तू अनंत जीवाचा हित करताय, अनंत जीवाचा मनोर्थ मार्ग पूर्ण करणार आहे, अनंत जीवाच्या इच्छा पूर्ण करणार आहे. हे परमेश्वरा, मी तुझ्याजवळ नम्रतेने आलेलो आहे, माझी इच्छा तू काय कर, पूर्ण कर. मला श्याम करणं पाहिजे, तेही 500. आता हे श्याम करणं आपल्याला उद्या भेटणार आहे. कसे भेटतील, काय भेटतील, हे उद्या. कारण प्रत्येक सिरियल पाहता तुम्ही आता, आणि सिरियल अशा ठिकाणी थांबते की ते सांगतात आता की पुढील भाग क्रमेश, तिथं थांबून देतात. त्याप्रमाणे आपण सुद्धा या श्यामकरणाच्या ठिकाणी अटल थांबलेलो आहे. श्यामकर्ण नक्की भेटतील, पण कुठं भेटतील, कसे भेटतील, कशापरी भेटतील, याचा आदर्श आपल्याला उद्या भेटणार आहे. म्हणून आपण सर्वांनी हा एक आदर्श मनात लक्षात ठेवायचा
की दत्तात्रय प्रभू बाबाची भक्ती फार सोपी नाही, कोणत्याही परमेश्वराची भक्ती फार सोपी नाही. आधी चिंतन करायचं, स्मरण करायचं, सेवा करायची, दास्य करायचं, नंतर परमेश्वराला मागण्याचा हेत करायचा, तरच दत्तात्रय प्रभू बाबा तुमची इच्छा पूर्ण करेल. कधीतरी पौर्णिमेला एक नारळ आणायचं, 10 रुपये ठेवायचे आणि तुमची इच्छा पुरे होईल. असा आदर्श मात्र काही घेऊ नका. आपल्याला जीवनात काहीतरी प्राप्त करायचं असलं तर ऋतिक ऋषीसारखा आदर्श आपण आपल्या अंतःकरणात हे प्रपंचासाठीच मागितलेला आहे, तोही प्रपंचासाठीच मागतोय. आपणही सर्व काही करतोय ते प्रपंचासाठीच करतो आहे आणि आपण प्रपंचाच्या वेगळं होण्यासाठी दत्तात्रय प्रभूची भक्ती निर्हेतुकपणे करायचा प्रयत्न करा. एवढी आशा